त्यांचे खांदे मायेने पकडून त्यांना उठवीत जिजाऊ म्हणाल्या, उठा, कोण म्हणतं आम्ही तुम्हास रोखून धरणार? भोसल्यांचा कबिला कधीच कचदिल नव्हता, असणार नाही. सुखे जा. आमच्या शंभूबाळांचे, तुमच्या दादा महाराजांचे पुरते उसने घ्या. खानाचा खात्मा करा आणि ध्यानात ठेवा, आम्ही तुमच्या परतीच्या वाटेवर नजर जोडून आहोत. घ्या. म्हणत जिजाबाईंनी धाराऊकडे पाहिले. तिने दह्याची वाटी जिजाबाईंच्या हाती दिली. जिजाबाईंनी दह्याच्या घट्ट कवड्या राजांच्या गुलाबी तळहातावर ठेवल्या. त्या ओठाआड करून राजांनी क्षणभर जिजाबाईंच्या डोळ्यात पाहिले. त्यांना वाटले भवानीची मूर्तीच मासाहेबांचे रूप घेऊन समोर खडी आहे. या, औक्षवंत व्हा. आई अंबा तुम्हास यश देणार थोर आहे. जिजाऊंनी राजांना आपल्या मिठीत घेतले. कसल्या तरी अज्ञात विजेने आपल्या उराचा भाता ठासून भरला आहे काय, असे राजांना वाटले. येतो आम्ही, म्हणत राजे मिठीतून मोकळे झाले. मासाहेब, शंभूबाळांना जपा. गोमाजी बाबा, फिरंगोजी बाबा, सिदोजीराव तुमच्या दिमतीला मागं ठेवतो आहोत. जय भवानी. शांत चालीने राजे आपल्या खाशा मंडळींसह सदर चौकाबाहेर पडले. राजगडावरच्या बालेकिल्ल्यावरून निघून पद्मावती माचीवर बाहेर पडणाऱ्या भुयाराच्या तोंडावर आले. 4 तगड्या मावळ्यांनी पुढे सरसावत त्या भुयारावरची भक्कम धोंड दूर हटवली. पेटत्या मशाली घेतलेले 2 मशालजी भुयारात उतरले. त्यांच्या पाठोपाठ छातीवर उजवा हात भिडवीत राजे उतरले. मशालींच्या प्रकाशात ते पद्मावती माचीकडे चालू लागले. त्यांच्या मनात कैक विचार दौड घेत होते. आमच्या भोवती असंच भुयार आहे, खानाच्या बळजोर फौजेचं. असाच अंधार दबा धरून आहे, दगाबाज फितवेखोरांचा. एकच आधार आहे, मशालीचा, आई भवानीच्या आशीर्वादाचा. भुयार पार झाले. राजे पद्मावती माचीवर आले. त्यांनी मागे राहणाऱ्या मंडळींना बारीक सारीक सूचना केल्या. माचीवरच्या पद्मावती देवीचे दर्शन घेतले. निवडक आसामींसह ते माची सोडून पाली दरवाजाने गडपायथ्याशी आले. एकदा त्यांनी राजगडावर नजर जोडली. घोड्याच्या जिनावर मांड घेऊन टाच मारली. राजांची घोडतुकडी प्रतापगडाचा रोख ठेवून दौडू लागली. बालेकिल्ल्याच्या तटबंदीपाशी जिजाबाई शंभूबाळांना घेऊन उभ्या होत्या. त्यांना धूळफेकीत दूर जाणाऱ्या जनावरांचे फक्त ठिपके दिसत होते. रात्रभर जिजाबाई आपल्या महालातील मंचकावर पडून वरच्या दगडी तख्तपोशीकडे एक नजर बघत होत्या. भलभलते विचार त्यांना हैराण करीत होते. विचारांची ओढ असह्य झाली की त्या आपले कुशीत सुख झालेल्या शंभूबाळांच्या पाठीवरून हात फिरवित होत्या. त्यांचा धाकूटपणा जिजाऊंना पिळवटून टाकीत होता. निरोप देताना त्या राजांना थोर दिलाने म्हणाल्या, भोसल्यांचा कबिला कधीच कचदिल असणार नाही. पण आपल्या पदरी असलेल्या एकट्या राजांचा शंभू हा एकुलता एक अंकुर बघताना आता त्यांना वाटत होते की भोसल्यांच्या कबिल्याला इंगळास बाशिंग बांधूनच घरभरणीचे माप लोटून येणे पडते. पण भोसल्यांच्या बाळवशाला हा कसला शाप? लहानपणी शिवबांच्या पाठीवर अशीच संकटांची घोडदौड पडली. आता त्यांच्या या आजान पोरावर अशीच संकटे मोहरा धरून चालतायत. हे विचारतात खान म्हणजे काय, कोण आणि कशी यांची समजूत घालणार? आपण गेल्या औंना मुजरा रुजू करण्यासाठी हे थेट आभाळात जाण्याच्या गोष्टी बोलतात. कोण आणि कसं यांच्या मनाच्या घोड्याची ओठाळी करून त्याचा थापा करणार? धाराऊने यांना दूध दिलं, आम्ही यांना माया देऊ, पण यांच्या मनाच्या एकटेपणाला कोण आणि कशी धीराची जोड संगत देणार? आमचे शिवबाराजे पित्याच्या प्रेमास पारखे झाले. हे मातेच्या ममतेस मुकले. आता तर यांचे आबाच पणास लागले. अफजलच्या मनचा हेतू घातकी आहे. शिवबाचं काही बरं? त्या नुसत्या शंकेनंच लेटल्या जिजाबाई सरकन थरारल्या. जिजाऊंना काही सुचत नव्हते. कशाचा कशास मेळ पडत नव्हता. त्यांचा थरथरता हात झोपल्या शंभूच्या पाठीवरून फिरत होता. नुसताच फिरत होता. राजगडावरच्या हमामखान्यात आंघोळ घालून पेहराव चढवलेल्या शंभूबाळांना धाराऊने जिजाऊंच्या महालात आणले. स्नानानंतर शंभूच्या कपाळी रोज जिजाऊच शिवगंध रेखीत असत. शंभूंनी पुढे होत जिजाऊंचे पाय शिवले. धाराऊने गंध अष्टगंधाचे तबक जिजाबाईंच्या हाताला येईल असे सरसे करून धरले. जिजाऊंनी शंभूबाळांच्या कपाळावर आडव्या माटाचे शिवगंध रेखले. त्या तेवढ्या शिवगंधानेही मूळचे देखणे असलेले बाळराजांचे रूपडे अधिकच राजस गोमटे दिसू लागले. ते बघताना जिजाबाईंना राजांच्या उभट मुद्रेची आठवण झाली. त्या एकटक शंभूंच्या शिवगंध रेखल्या कपाळाकडे बघू लागल्या. हे असेच शिवगंध त्या शिवबाराजांच्या बाळपणी त्यांच्या कपाळी रेखीत आल्या होत्या.
शंभूंच्या नितळ कपाळाकडे बघताना एक विचार त्यांच्या मनात डोकावला. गंध रेखले की शिवबाराजांची आणि या शंभूबाळांची मुद्रा शिवलिंगासारखी दिसते. पण शिवलिंगावर सततचा जलाभिषेक होणे पडते. आई अंबे, तुझ्या कृपेचा जलाभिषेक माझ्या या शिवलिंगांच्या मस्तकावरून क्षणभरसुद्धा ढळवू नकोस. तार आम्हा साऱ्यांना या बाक्या संकटातून तार. जिजाऊंनी शंभूबाळांना उचलून आपल्या मांडीवर घेतले. त्यांच्या मांडीवर शंभू होते. डोळ्यांसमोर प्रतापगड होता आणि मनात होती राजांची मुद्रा आणि चिंता. राजांनी पाठवलेला निकराचा थैलीस्वार राजगडावर आला. जिजाऊंचे खासगीचे कारभारी खलित्याचा मजकूर वाचून दाखवू लागले. अखंड सौभाग्यमंडित मातोश्री आऊसाहेब प्रति त्रिकालचरणी मस्तक ठेवून शिवबाराजे यांचे दंडवत उपरी विशेष. खान फौजेसमेत कोयनाखोरीत पारावर तळ देऊन आहे. उदय खानासवे भेटीचा प्रसंग पडला आहे. आम्हास आशीर्वाद द्यावा. शंभूबाळांना जपावे. जिजाबाई जगदंब जगदंब पुटपुटल्या. शंभूबाळांचा हात हाती धरून गडाच्या तटबंदीवर आल्या. प्रतापगडच्या रोखाने नजर जोडून त्या वेड्यासारख्या पाहू लागल्या. त्यांचे मन सुन्न झाले होते. त्या काहीच बोलत नाही म्हणून बाळराजांनीच त्यांना विचारले, आबा खानाच्या भेटीला गेलेत, मग ते त्याला घेऊनच का नाही येत इकडे? जिजाबाईंनी चमकून शंभूकडे पाहिले. साखर पडो तुमच्या तोंडात म्हणत जिजाबाई तटबंदीवरून महालाकडे परतल्या. मावळतीला कलतीला गेलेल्या सूर्याने आभाळाचा पोटला फोडला होता. क्षितिजकडा लाल लाल झाली होती. प्रतापगडाच्या पायथ्याशी जनीच्या टेंब्यावर खानाच्या भेटीसाठी ऐसपैस शामियाना अण्णाजी मलकऱ्यांनी उभा केला होता. षष्टीच्या रात्री खान भेटीचा खल करण्यासाठी निवडक आसामींसह राजांचे खलबत बसले. नेताजी पालकर, कान्होजी जेधे, मोरोपंत पिंगळे, येसाजी कंक, बाबाजी भोसले, बाळाजी सिलीमकर, पंताजी गोपीनाथ अशा आसामींनी राजांच्या भोवती बैठकीचा फेर धरला. साऱ्यांचे मळवट भंडाऱ्याने भरले होते. निर्धाराच्या सावध घोगऱ्या आवाजात राजांनी खलबताला तोंड फोडले. उदयिक खानाच्या भेटीसाठी आम्ही तिसऱ्या प्रहरी गड उतरणार आहोत. खानाच्या मनी आम्हास जिवे मारावे ऐसे कपट दबा धरून बैसले आहे. ये समयी समस्तांनी एक दिलाने हिंमत बांधली तर कुल फौजेसह खान बुडतोच आहे. आम्ही नेमून देत आहोत ती कामगिरी अवघे कान देऊन चित्ती धरा. काही कुसूर करू नका. मोरोपंत, तुमच्या पायदळानिशी तुम्ही पारघाटात किनेश्वराच्या खोऱ्यावर डोळ्यात तेल ठेवून दब्यानं बसा. कान्होजी बाबा, तुमच्या बांदलांचा जमाव आणि पासलकरांचे कोटबंद धारकरी घेऊन तुम्ही अण्णाजी दत्तोसमवेत खान येतो त्या वाटेभोवती अंगचोरीने जागा धरा. बाळाजी आणि हैबतराव, तुमचा हत्यारबंद मावळा खानाच्या पाराजवळच्या तळाला घेऊन रातोरात गर्दाव्यात पेरा. बाबाजी राजे, तुमचा पावलोक वाईजावळीच्या बगलेस खानाच्या फौजेच्या पिछाडीला परतीच्या वाटा रोखण्यासाठी जागता ठेवा. नेताजीराव, तुमचे खुरचलाक घोडदळ कुडचराच्या पठारावर जिन तयार ठेवा. खानाचा वाईट ठाण झालेला चंदावलीच्या कुमकेचा तळ तुम्हास बुडवणे आहे. तानाजी, कृष्णाजी कंक, तुम्ही निवडक चोखोट पट्टेकरी संगती घेऊन भेटीच्या शामियानेजवळच्या दरडीला धरून असलेल्या चरात उतरा. संभाजी कावजी, जीव महाला, कोंडाजी आणि येसाजी काका, संभाजी करवर, काताजी इंगळे, विसाजी मुरुमकर, सुराजी काटके, सिद्धी इब्राहिम आणि कृष्णाजी गायकवाड हे 10 धारकरी आमच्या संगती गड उतरतील. जगदंबेच्या आशीर्वादाने आम्ही खानास जिवे घेतला तर तटमाचीवर इशारतीसाठी तोफांच्या भांड्याचे 3 बार होतील. कमनशिबाने आम्हास दगा झालाच तर इशारतीसाठी 5 भांडी वाचतील. आम्ही सलामत आलो ना आलो तरी साऱ्यांनी हिंमत धरून कोयनाखोरीच्या कैचीत फसलेला खान कुल फौजेसह बुडवावा. एक आम्ही कुचराळी करेल, शक अंदेश मनी धरेल, त्यास मळवटीच्या जगदंबेच्या भंडाऱ्याची आण. एक आम्ही जातो म्हणून दिल टाकू नका. हे श्रींचे देवाधर्माचे राज्य उभे करणे आहे. त्यासाठी प्रसंग पडला तर कैक शिवाजीराजे खर्ची घालावे लागतील. आम्ही सलामत आलो नाहीच तर आमच्या शंभूबाळांना सामोरे घाला. आमच्या ठाई त्यांना समजून नेताजीरावांच्या पोक्त मसलतीने अवघे मिळून श्रींच्या राज्यासाठी कष्ट करा. आशीर्वादासाठी मासाहेबांचे हातबळ तुमच्या पाठीशी आहेच. जिजाऊंच्या आणि शंभूबाळांच्या आठवणीने राजांचा आवाज घोगरा झाला. काळीज भरून आले. प्रतापगडवरचे खलबत उठले. टेंभ्यांच्या मंद प्रकाशात राजांनी साऱ्यांची गळाभेट घेतली. नेताजीरावांनी पुढे होत खलबतखान्याच्या आतून तोंडावरच्या दगडी धोंडेवर कमरेच्या तलवारीच्या मुठीने 3 ठोके दिले.
बाहेरून धोंड हटवण्यात आली. राजांनी मुजरे करून सारे जोडून दिलेल्या कामगिरीचा विचार करीत करीत गड उतरू लागले. त्यांना धीर द्यायला कपाळावर फक्त भवानीचा भंडारा होता. आभाळातील षष्टीची चंद्रकोर पांढऱ्या भुरक्या ढगांनी पार पार झाकळून टाकली होती. राजे आपल्या खाजगीच्या महालात आले. तपकात टोप उतरून ते मंचकावरच्या बिछायतीवर आडवे झाले. शंका कुशंकांनी त्यांच्या मनात फेर धरला. खरोखरच खानानं या भेटीत काही दगा केला तर आमच्या या नवराज्याचं काय होईल? मासाहेबांची कोण स्थिती होईल? आणि शंभूबाळ, आपल्या आऊंना मुजरा करण्यासाठी आभाळाची दौड घेण्याची भाषा करणारा तो पोर आमच्यासाठी आऊसाहेबांना हैराण हैराण करील. आमचा ठाव ठिकाणा धुंडण्यासाठी एकटाच गड उतरील. बाळ शंभू, खरंच तुम्ही आप्तगणांकडून फसले जाण्यासाठीच तर नाही ना आलात? बाळराजांच्या आठवणीने राजांच्या डोळ्यांसमोर सईबाईंची सावळी मुद्रा उभी ठाकली. त्यांचे काळीच कैची घालणारे अखेरीचे बोल याद आले. आमचे शंभूबाळ, एकला जीव आज स्वारींच्या पदरी घातला. राजे पुरते बैचेन झाले. त्यांना काही सुचत नव्हते. कूस पालटली तरी विचार काही बदलत नव्हते. छातीवरच्या माळेतील कवड्या डोंगरा एवढा आकार घेऊन छाती दडपून टाकताहेत असे वाटत होते. श्रींचे राज्य, देवाधर्माचे राज्य, त्यासाठी खर्ची पडलेले इमानबंद जीव, हयातीची होलपट हसतमुखाने सोशीत आलेल्या आऊसाहेब, जिंदगीच्या उंबरठ्यावरच निखाऱ्यांचा टोप मस्तकी बसलेले शंभूबाळ. घायाळ झालेले राजे कसल्या तरी विचाराने टाच भरल्यासारखे तडक उठून मंचकावर बसले. महालाच्या दरवाजापर्यंत जाऊन त्यांनी पहारे करायला साद घातली. कोण आहे? जी म्हणत पहारेकरी महालात आला आणि कमरेत वाकला. हिरोजीला याद फरमाव. राजांनी त्याला तसाच परतवला. त्याने धावत जाऊन हिरोजीला वर्दी दिली. हिरोजी फर्जंद राजांच्या समोर मुजरा करून अदबीने उभा राहिला. हिरोजी, डोळ्यास डोळा लागत नाही. केदारेश्वराचं दर्शन घ्यावं म्हणतो. आमच्या संगती चल. जी म्हणत हिरोजी महालाबाहेर पडला. पुढे जाऊन त्याने केदारेश्वराच्या पुजाऱ्याला उठवले. राजांनी अंगाभोवती शाल लपेटून घेतली. टेंबे धरलेले 2 धारकरी, बेलपत्राचे तबक घेतलेला केदारेश्वराचा पुजारी आणि हिरोजी फर्जंद यांच्यासह राजे केदारेश्वराच्या दर्शनाला चालले. मध्यरात्र जवळ आली होती. चंद्रकोरीने फेकलेले धुसर चांदणे गडावर उतरले होते. दूरवर खानाच्या गोटात पेटलेल्या आकट्या कोयनाखोरीत दिसत होत्या. सारेजण केदारेश्वराच्या मंदिरासमोर आले. मंदिराच्या गाभाऱ्याच्या ठाणवयांच्या शांत प्रकाश पहाऱ्यात शिवलिंग तळपत होते. राजांनी पायीच्या मोजड्या उतरल्या. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी दरवाजाच्या उंबरठ्याला हात लावण्यासाठी राजे खाली वाकले. त्या दगडी उंबरठ्यावर दोन्ही बाजूंना 9 पाकळ्यांची 2 डौलदार धर्मचक्रे कोरली होती. त्या 2 धर्मचक्रांच्या थेट मधोमध येईल असे जबडा पसरलेल्या वाघाचे चैतन्यमय मुख कोरले होते. राजे हरपल्या भानाने ते व्याघ्रमुख एक नजर पाहू लागले. आपल्या पाठकण्यात काहीतरी सळसळते आहे. उरात काहीतरी ठासून भरले जात आहे असा त्यांना भास झाला. राजांच्या मस्तकाची पागा खुलली. क्षणभरात विचारांची कैक पांढरगोट घोडी धावणी करून गेली. व्याघ्रमुख, व्याघ्रासनी रणमर्दिनी जगदंबा. एक एक पंजा पुढं पुढं टाकीत येणार. रोखल्या नजरेचं व्याघ्रवाहन, त्याच्या पाठीवर आरूढ झालेली, शस्त्रसंभार उगारलेली, आरक्त नेत्रांची रणदेवता भवानी. वाघाच्या उगारलेल्या पंजाबरोबर गरगर फिरणारं धर्मचक्र. व्याघ्रमुख, उगारलेला पंजा, शस्त्र रोखलेली भवानी, गरगर फिरणारं धर्मचक्र आणि ते रोखण्यासाठी दातोट खाऊन भाया सरसावत येणारा खान. खान खान. राजांची गर्दन क्षणात नागफण्यासारखी ताठ झाली. त्यांचे विस्फारलेले सूर्यपेठ डोळे पुरते पेटून उठले. डोळ्यांसमोर वाघाचा उगारलेला पंजा नाचत होता. डोळ्यांसमोर वाघाचा उगारलेला पंजा नाचत होता. झपाझप चालत राजे मंदिर गाभाऱ्यात गेले. पुजाऱ्याने पुढे केलेल्या तपकातील बेलपत्रांची उंजळ त्यांनी आकाशाने तारका उधळाव्यात तशी शिवलिंगावर उधळली. हात जोडून डोळे मिटून ते गाभारा घुमवीत बोलले, जय शंभो, हर हर, जय भवानी. राजांना कसला तरी ठेवणीचा कौल मिळाला होता. शिवलिंगावरचे अभिषेक पात्र एकसरी जलवर्षाव करीतच होते. मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीचा दिवस 12 मावळांचा डोंगरमाथा चढून वर आला. जिजाऊंचे मन शंकांच्या कैक काळढगांनी भरून आले. राजगडावरच्या देवमहालात बसून त्या एक एक बेलपत्र समोरच्या शिवपिंडीवर वाहू लागल्या. त्यांच्या शेजारी बाळशंभू एका पाटावर बसले होते.
भिंतीची कड धरून धाराऊ जिजाऊंच्यावर नजर ठेवून उभी होती. दिवस चढतीला आला. मनच्या शंका बेलपत्रावर चढवून एक एक बिलबदल शिवपिंडीवर वाहून वाहून जिजाबाई थकदिल झाल्या. बेलपत्रे सरतीला आली तरी त्यांच्या मनाचे टाके मात्र तसेच कुशंकांनी भरूनच राहिले. दिवस ऐन माथ्यावर आला आणि आपले हताश मस्तक जिजाऊंनी पिंडीभोवतीच्या शाळुंकेवर टेकवले. त्यांच्या चंद्रशाट डोळ्यातून सरसरत पानधारा उतरू लागल्या. उभे अंग थरथरू लागले. डोळ्यातून ओघळत्या पाण्याबरोबर त्यांची वरकडची सगळी नाती वाहून गेली होती. उरला होता तो फक्त एकच लागेबंध, आऊपणाचा. एकाच विचाराचा फासबंद त्यांचे प्राण त्यांच्या कुडीत कांडून टाकू लागला. आता माझे शिवबाराजे गड उतरून संकटाच्या कैचीत फसले तर नसतील? रात्रभर तोफांचे आवाज झाले ते का? जिजाबाई मान वर करीत नाही. त्यांचे उभे अंग थरथरते आहे. कोंदटले हुंदके पिंडीला वेढून टाकताहेत. हे पाहून शंभूबाळ भेदरले. त्यांनी पुढे जाऊन जिजाऊंना गदगद हलवीत हाक घातली. थोरल्या आऊ, थोरल्या आऊ. थोरल्या आऊंना काही ऐकू येत नव्हते. त्या उठल्या आणि भरल्या डोळ्यांनी नेसूचा पायगोळ फरफटवीत तरातरा आपल्या महालाकडे निघून गेल्या. हात पसरून त्यांचे मागे धावणाऱ्या शंभूबाळांना धाराऊने पुढे होत थोपवून धरले. त्यांना संगती घेऊन ती आपल्या दालनाकडे निघून गेली. जिजाऊंनी आपल्या महालाचा दरवाजा आतून आडबंद घालून बंद केला. त्या पुरत्या एकट्या झाल्या. धाराऊच्या दालनात शंभूबाळ साफ गोंधळून गेले. रात्रीचा पहिला प्रहर संपला आणि गडाच्या मिटलेल्या पाली दरवाजाजवळ एक फकीर आला. त्याने बाहेरून दरवाजावर तळहाताची 3 वेळा थाप भरली. आतल्या देवडीवालेला ऐकू जाईल अशा बेताने तो जाड घोगऱ्या आवाजात म्हणाला, आईचा भुत्या, रानचा वारा. तो परवलीचा बोल होता. देवडीवाल्याने तो बोल कान देऊन ऐकला आणि दरवाजाची दिंडी खुली केली. फकीर घाईने आत घुसला. तरातरा चालत तो पद्मावती माचीवर आला. सिदोजी थोपट्यांनी फकीराला ओळखले. तो होता हुन्नरबाज खबरगीर विश्वास नानाजी मुसेखोरेकर. सिदोजी आणि विश्वास राजगडाच्या बालेकिल्ल्यावर आले. सिदोजींनी जिजाऊंना आपण येत असल्याची वर्दी दिली. जिजाऊ आपल्या महालात शंभूबाळांना शेजारी घेऊन बसल्या होत्या. दिवसभराच्या चिंतातापाने त्यांचा चेहरा ओढला होता. चिराखदानांच्या प्रकाशात तो विचित्र दिसत होता. सिदोजी आणि विश्वास जिजाऊच्या महालात गेले. एका फकीराला सिदोजी संगती पाहून जिजाऊ थरकल्या. त्या मंचकावरून तडक उठल्या. सिदोजीने व विश्वासने त्यांना अदबमुजरे केले. जिजाऊ क्षणभर गोंधळल्या. दुसऱ्याच क्षणी त्यांनी विश्वासला ओळखले. भीतीने थरथरत त्या खेचल्या आवाजात कसेबसे म्हणाल्या, विश्वास. मुजऱ्यासाठी वाकलेला विश्वास ताठ खडा झाला. दूर धावणी घेऊन आलेल्या विश्वासच्या उसळत्या तोंडातून मावळी रांगडे बोल उसळले. मासाब, त्वांड ग्वाड करा. जगदंबेनं तारलं समद्यासनी. राजांनी चलाखीनं खान सफाई फोडला. वाघनख्या चालवून धन्यांनी खानाचा पोटला बाहेर काढला. संभाजी कावजीनं खानाचं गर्दन तेगीच्या एका फटक्यात धडागुनं केलं. खानाचं गर्दन प्रतापगडाच्या सदरावर हाय. धड जनीच्या टेंब्यावर. गडाच्या पायथ्याला धूळ खात पडले. खानाचा पारावरचा 12,000 तळ जेदे सिलीमकर भोसले पासलकरांनी येरगाटून टाकलाय. हातोहातीच्या हत्यार चालीला जावळी खोऱ्यात त्वांड फुटले. सरलष्करांची घोडी वाईच्या रोखानं दौड घेत गेल्यात. खान समद्या जमेतीनिशी पार बुडाला. आपली फत्ते झाली. विश्वासचे बोल ऐकताना जिजाबाईंच्या डोळ्यातून सरसर आनंदाचे अश्रू ओघळू लागले. मागे वळून शंभूच्या कानशिलाजवळ हाताची बोटे नेत ती जिजाऊंनी आपल्या कानशिलाजवळ आणून मोडली. शंभूंना उचलून घेत त्या विश्वासला म्हणाल्या, विश्वास, सदरेवर चल. तुझ्या या खबरीची कदर आम्ही करणार आहोत. उचलून घेतलेल्या बाळराजांना जिजाबाई न राहून म्हणाल्या, खान म्हणजे काय म्हणून विचारता? जो सर्वांना खायला टपलेला असतो, पण ज्याला कुणीतरी त्याच्या सर्वांसह खाऊन जातो, त्याला खान म्हणतात बाळराजे. बाळ शंभूंना ते काही उमगले नाही. प्रतापगडावरून जीव महाला राजगडावर आला. वाकाच्या शिंकाळ्यात घातलेले धिजल्या काळपट रक्त ओघळांचे खानाचे शिर त्याने आपल्या संगती गडावर आणले होते. जिजाऊंनी नजरेखाली घालावे म्हणून जीवने ते एका तबकात ठेवून ते तबक सरपोसाने झाकून टाकले. एका चौरंगावर ते तबक ठेवून तो चौरंग राजसदरेच्या फरसबंदीवर मांडण्यात आला. गडावरचा सारा मावळ लोक खान बघण्यासाठी बालेकिल्ल्याच्या सदरेवर लोटला होता. डाव्या हाती शंभूंचा हात धरून जिजाबाई सदर दाखल झाल्या.
साऱ्यांनी मुजरे झाडले. जिजाबाई शंभूसह सदर बैठकीवर बसत म्हणाल्या, जीवा, दूरची धावणी घेतलीस, काही खाल्लंस? नाही मासाब, पोट भरलंय माझं, म्हणत जीवाने चौरंगावरचा तपकाचा सरपोस दूर सारला. कमरेत वाकून जीवा बोलला, ही भेट धन्यानी मासाहेबांच्या रुजवातीला धाडलीया. खानाचे रक्त ओघळात गोठलेले, डोळ्यांच्या कवड्या अर्धवट उघड्या टाकलेले, वाचलेले शिर बघताच कपाळावरचे आडवे कुंकुताने जिजाबाई बैठकीवरून तडक उठल्या. त्यांच्या नाकपुड्या विस्फारल्या गेल्या. श्वास चढा झाला. ओठ क्षणभर थरथरले. अफजल खान जसं पेरावं तसंच उगवतं. त्यांच्या ओठातून थरथरते बोल निसटले. याच खानाने गेली कैक वर्षे जिजाऊंच्या काळजाला मरणभयाच्या जळवा जोडून दिल्या होत्या. क्षणभरातच जिजाऊंनी आपला संताप सावरला. पुन्हा बैठकीवर बसत त्यांनी आज्ञा केली, सिदोजीराव, हे शिर पिंजऱ्यात घालून गडाच्या पाली दरवाजावरच्या कोनाड्यात ठेवा. 18 कारखान्यांचे लोक त्याचं दर्शन घेतील. त्याची पूजा करून इतमामानं त्याचं दफन करा. गनिमी संपली. जिजाबाईंच्या तर्फेला बसलेले शंभूबाळ डोळे ताणून केव्हाचे खानाच्या शिराकडे एकटक बघत होते. अनेक सवालांचे पलोते त्यांच्या मनात खडे झाले. आबा या खानाच्या भेटीला गेले होते. याला हातपाय काहीच नसता त्यांनी याची भेट कशी घेतली असेल? थोरल्या आऊ म्हणाल्या, जो दुसऱ्यास खायला टपतो पण ज्याला कुणीच खात नसतो तो खान. मग त्यांनी हे का नाही सांगितलं की ज्यास हातपाय नसतात ते नुसते मुंडके म्हणजे खान? जो घोड्यावर मान न घेता तपकावर बसतो तो खान? शेवटी न राहून बाळराजांनी जिजाबाईंना विचारलेच. धाराऊ म्हणत होती, खान मोठा आहे, तर मग हा एवढासाच कसा? त्यांच्या अचानक सवालाने सारी सदर हसली. बाळराजे गोंधळून गेले. जिजाऊ त्यांचा खांदा थोपटीत शांतपणे म्हणाल्या, तुमच्या आबांनी जमला तेवढा खान आणला, तुम्ही याहून मोठा आणा. शंभूबाळांना ती तोड मात्र मनोमन मानवली. जिजाबाई आता राजांच्या परतीच्या वाटेवर नजर जोडून होत्या. अफजल गर्दीस मिळवणारे शिवबाराजे त्यांना डोळाभर बघायचे होते. शंभूबाळांना आपल्या आबासाहेबांना कैक शंका सवाल विचारायचे होते, पण राजे राजगडाकडे परतले नाहीत. खरा सेनापती एका यशाच्या दहशतीच्या पाठबळावर दुसरे अनेक विजय गाठीस बांधित असतो. राजांनी तोच बेत आखला. प्रतापगड सोडून ते वारेजोड घोडदळानिशी आदिलशाही मुलखावर उतरले. राजे दौडू लागले आणि त्यांच्या मांडेखालच्या घोड्याच्या टापांखाली विजयाच्या सलग मुद्रा उमटत चालल्या. खटाव, मायनी, रामपूर, कलेढोण, वाळवा, आष्टी, कराड अशी ठाणी दास्तानी लावीत नेरले, कामेरी, 32 शिराळा, पारगाव, कोडोली मार्गे राजे पन्हाळ्यावर मुक्काम ठेवून कोल्हापुरात घुसले. पुरता राजगड आता आनंदसागरात न्हाऊन निघाला. राजांच्या जिंकत्या मोहिमांच्या खबरांवर खबरा रोज गडदाखल होत होत्या. राजांच्या रूपात गडावर असणाऱ्या शंभूबाळांचे कौतुक राणीवशातील राण्यांच्या चढीला लागले. एके दिवशी खासे महालात साऱ्या राण्यांच्या वेड्यात शंभूबाळ बसले होते. त्यांना सोयराबाईंनी सवाल केला, बाळराजे, तुमच्या गळ्यातील कंठा आम्हास द्याल? हो, कंठा देऊ, पण कवड्यांची माळ नाही देणार आम्ही, बाळराजे उत्तरले. ते का? सोयराबाईंनी विचारले. थोरल्या आऊ म्हणतात, आम्हा भोसल्यांचा खरा दागिना कवड्यांची माळ. गळ्याभोवती माळेच्या कवड्यांचा फेरा असला की मनास खोडा पडत नाही, पाय वाकडा जात नाही. त्या उत्तराने सोयराबाई गंभीर झाल्या. पुतळाबाई मात्र हरखून गेल्या. त्यांनी शंभूबाळांच्या कानातील चौकड्यांजवळ हाताची बोटे लावून ती पुन्हा माघारी घेत आपल्या कानशिलाजवळ नेत कटकन मोडली. चैत्राचे सरते दिवस आले. राजगड सोडून राजांना आता 6 महिने लोटले होते. जिजाबाई पावसाळ्यापूर्वी राजे परतणार या मोहऱ्याने वाट बघत होत्या आणि एक दिवस त्यांच्या खाजगीच्या कारभाऱ्यांनी त्यांना वर्दी दिली. जासुदांचे नाईक बहिर्जी आले आहेत. जिजाबाई शंभूबाळांचा हात धरून बहिर्जीला भेटण्यासाठी सदरेवर आल्या. जोहार केलेल्या बहिर्जी त्यांच्यासमोर गर्दन पाडून उभा होता. त्याची गर्दन वर उठत नव्हती. जबान कशी खुली करावी हे त्याला उमगत नव्हतं. शेवटी जिजाऊंनी जाणवणाऱ्या जरबेत त्याला विचारले, नाईक, जबान बंद का? कोण मामला आहे? बोला, आमचा अंत पाहू नका. आपले तोंड ओंजळीत झाकत बहिर्जी भरल्या भरड्या आवाजात कसे तरी बोलला. घात झाला मासाब.
हपशी जवळच्या वेड्यात महाराज पन्हाळगडावर फसलं. गनिमानं गडाला लई घट्ट घेर टाकलाय. नाईक? जिजाबाई कशातरीच ओरडल्या. त्यांचे अंग न अंग ताठरले. त्यांच्या मातेच्या मनाला कितीतरी कुशंकांचा क्षणात वेढा पडला. नकळतच त्यांनी शेजारी बसलेल्या बाळराजांना जवळ बिलगते घेतले. त्यांचा थरथरता हात बाळराजांच्या पाठीवरून फिरू लागला. भिरभिरते मन पन्हाळगडाभोवती घिरट्या घेऊ लागले. काळजात काही कड दाटून आले. किती मरणांना बगल देत आमच्या शिवबाराजांनी दौडावं. सुखाचा माग धरून किती संकट जिंदगीभर त्यांच्या मागं हात धुवून लागावीत. राजे राजे, वेड्यात तुम्हीच नाही तर आमचं सारं औपण फसलंय. तुमच्या या शंभूबाळांचं फर्जंद पण वेड्यात फसलंय. उभी मराठी दौलत वेड्यात फसलीये. काय करावं? काहीच न बोलता जिजाबाई सदर बैठकीवरून उठल्या आणि शंभूबाळांचा हात धरून जडावल्या पावलांनी आपल्या खासगीच्या महालाकडे निघून गेल्या. प्रसंगी त्या साऱ्यांना धीर दिलासा देत आल्या होत्या, पण खुद्द त्यांना धीर द्यायला जगदंबेशिवाय जाणतं दुसरं कोण होतं? राजगडावरून जिजाऊंची तातडीने फरमाने 12 मावळात मुलूकभर सुटली. चाकण, पुरंदर, सिंहगड, वर्धनगड, प्रतापगड चौबाजूंनी मराठी फौजा राजगडावर जमाव करू लागल्या. राजांच्या भोवती दाटलेल्या वेढ्याचा कसा उपराळा करावा हाच पेच साऱ्यांना पडला. सरनौबत नेताजी तर कर्नाटक मुलकात गदग मुक्कामी होते. जौहरने वेढा भरून पुरते 2 महिने लोटले. बाहेरचे चिटपाखरू आत घुसणार नाही आणि पन्हाळगडावरचा नागसोनचाफ्याचा दरवळसुद्धा हूल भरून बाहेर निसटणार नाही असा बळकट बाका वेढा सिद्दी जौहरने आवळला होता. पन्हाळ्याच्या मावळतीला सिद्दी मसूद, भाईखान, सादत खान, बाजी घोरपडे आणि उगवतीला फाजल खान, रुस्तुमे जमा, बडे खान, सर्जेराव घाटगे अशा सरदारांचे ताकदवर कडे पडले होते. या सर्वांवर आपली जागती हपशी नजर ठेवून जाड ओठांचा सलाबत खान सिद्दी जोहर रोज गडाभोवती फेरफटका देत होता. सह्याद्रीचा सिंह हपशी तरसांच्या आणि देशी लांडग्यांच्या कोंडाळ्यात अडकला होता. नेताजींची वाट बघून थकदिल झालेल्या जिजाबाई खाशा पन्हाळ्याचा वेढा फोडायला तयार झाल्या. पडत्या पावसात घोड्यावर खोगिरे चढली. जिजाऊंनी कमरबंदाजवळ म्यानबंद तलवार जडवली. घोडा आणि पाऊ लोकांना कुचासाठी तयारीच्या आज्ञा सुटल्या. सदरेवर जिजाऊंसमोर जायची कुणालाच छाती होईना. त्यांच्या मागून घोटाळणाऱ्या शंभूबाळांना ही कसली गडबड चालली आहे काही उमगत नव्हते. कधी नव्हे ते थोरल्या आऊंनी कमरेला हत्यार का लटकावले काही कळत नव्हते. शेवटी त्यांनी जिजाबाईंना विचारले, वेढा म्हणजे काय थोरल्या आऊ? आम्ही येणार तुमच्या संगती वेढा फोडायला. ते बालबोल ऐकताना जिजाऊंना तशा अवस्थेतही गलबनून आले. त्यांच्या पदरी आता एकटे शिवबाराजे राहिले होते. राजांच्या राणीवशात सईबाईंची यादगीर म्हणून बच्चा असा हा एकटाच शंभू होता. अफजलखानाच्या मोहिमेवर जाताना शंभूबाळांना जपा असे सांगून जसे पाठमोरे झालेले राजे आजवर पुन्हा राजगडाकडे फिरकले नव्हते. बाळराजांना जपा म्हणणारे राजेच पन्हाळ्यात अडकून पडले. त्यांचा हा अजानपोर विचारतो आहे, वेढा म्हणजे काय थोरल्या आऊ? दोन्ही हातांचा वेढा घालून शंभूबाळांना जवळ घ्यावे आणि ज्यामुळे चालत्या गाड्याला खीळ बसते आणि मागे राहिलेल्या आमच्यासारख्या कबिल्याचा काळजाला पीळ पडतो त्याला वेढा म्हणतात बाळराजे, असे जिजाऊंना म्हणावेसे वाटले. पण त्यांनी आपल्या नातवाला काही सांगितले नाही. बाळराजाकडे बघताना मात्र जिजाबाईंना हरबट ज्योतिषांच्या भाकीत बोलांची याद आली. आप्तगणांकडून फसला जाण्याचा योग दिसतो या कुंडलीत. आणि उगाच जिजाबाईंना वाटले, आता आपण गड उतरलो की तुम्हाला फसवणाऱ्या सर्वात मोठ्या आप्तांपैकी आम्हीच एक होऊ. आता जिजाऊ कुणालाच काही सांगू शकत नव्हत्या. समय सांगण्याचा नव्हता, सरसावण्याचा होता. वेळ घोळ घालण्यापेक्षा मेळ घालण्याची होती. भोसल्यांचा कबिला कधीच कचदिल असणार नाही हे सिद्ध करायला माँसाहेब तयार झाल्या. राजांच्यासाठी असंख्य चिंतांची मरणे त्या जगल्या होत्या. आता एक जागते मरण मरायला त्या तयार झाल्या.